नमस्कार. तू रे माझा मितवा ह्या सिरियलचे रोजचे नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सगळ्यांनी नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सिरियल सगळेजण बघताय, लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरताय, तर सगळ्यात पहिले लाईक अँड सबस्क्राईब. आज आपण तू रे माझा मितवा या सिरियलच्या भागामध्ये पाहत आहोत. इथे जुन्या आठवणी आठवून देण्याचा प्रयत्न ईश्वरी करत असते राकेशला आणि त्याला सांगत असते, बघा तुम्ही इथे पडला होता, तुमच्या डोक्याला लागलं होतं, आठवतं का? तर तो म्हणतो, मला इथलं काहीही आठवत नाही आहे. तर इथे अर्णव बोलतो की तू काहीही काय आठवायला सांगत आहे, मी ना यांना आपलं पूर्ण घर दाखवून आणतो, यांना माहीत नाही ना आपलं घर कसं दिसतं. मग राकेशला सगळं घर इथे अर्णव दाखवू लागतो. नंतर त्याच्या खोलीकडेच घेऊन जाऊ लागतो. तर ईश्वरी म्हणते, तुम्ही दोघं जण खोलीमध्ये बसा, मी थोड्याच वेळात तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. मग त्याला अर्णव त्याच्या खोलीमध्ये घेऊन जातो. खोलीत गेल्या गेल्या सगळी खोली तो दाखवू लागतो. किती छान आणि मोठं घर आहे तुमचं, म्हणून राकेश कौतुक करतो. तितक्यात गणपती बाप्पा दिसल्यामुळे तो तिकडे जातो आणि देवाला नमस्कार करू लागतो. त्याची ही नाटकं इकडे चालू असतात. हे पाहून अर्णवचा प्लॅन चालू होतो. अर्णव खिशातनं मोबाईल काढतो आणि शिर्केंचा फोन आल्यासारखं ॲक्टिंग करू लागतो. बोला शिर्के, काय म्हणताय? तर ती फाईल का? हो हो माझ्याकडे आहे, असं म्हणत लगेचच तो कपाट उघडतो. कपाटात उघडून त्याने ती बॅग खोलून ठेवलेली असते, ज्याच्यामध्ये 25 लाख रुपये असतात. आणि फाईलमधले डिटेल मी तुम्हाला थोड्याच वेळात ट्रान्सफर करतो, असंही फोनवर बोलत असतो. आणि राकेशला म्हणतो, 2च मिनटं मी फोनवर बोलतो आहे, तोपर्यंत तुम्ही इथे बसा, असं म्हणत अर्णव फोनवरती बोलण्याची ॲक्टिंग करत करत तो खोलीच्या बाहेर येऊन राकेशच्या स्वभावाचा अंदाज घेऊ लागतो. इकडे ईश्वरीच्या आईला आता वाटू लागलेलं आहे की आपण इतके दिवस झाले अंजलीला आणि तिच्या बाळाला भेटायला गेलेलो नाही, तिकडे जायला हवं. तर ती नम्रताला सांगते की आज ना माझा विचार आहे, आम्ही दोघंही ईश्वरीच्या घरी जावं आणि बाळाची काय हाल हवाल आहे बघून यावं, अंजलीताईंनाही भेटावं. ईश्वरीच्या घरी जायचे म्हटल्यानंतर नम्रता इथे अजिबात उत्साह दाखवत नाही. काय गरज आहे, कशाला जायलाच पाहिजे का, म्हणून ती प्रश्न करू लागते. तर इथे ईश्वरीची आई सांगू लागते की आपल्याला जायला हवं त्यांच्याकडे, ते आपले होणारे व्याही आहे आणि आपली इशू पण त्यांच्याच घरात असते, तर त्यांची दखल घ्यायला हवी. आपण पाहुणे आहोत, त्यांना विचारायला हवं, हो की नाही? तर इथे नम्रता म्हणते, ठीक आहे तू जाऊन ये, माझी काही हरकत नाही. इथे दोघांमधली भांडणं मिटलेली नाही हे इथे सुप्रियाचे लक्षात येतं. राकेश खोलीमध्ये इकडे तिकडे पाहू लागतो. पूर्ण खोली निहारून पाहत असताना त्याचं लक्ष कपाटातल्या पैशांकडे जातं. पैशांची बॅग उघडीच असते, बंडलचे बंडल त्या बॅगमध्ये ठेवलेले असतात. हे पाहून राकेश हळूहळू त्या बॅगपर्यंत पोहोचतो. बॅगला हातामध्ये घेतो. बॅगीतल्या पैशांना निरखून पारखून पाहू लागतो. एक एक पैशांना हात लावून चेक करू लागतो आणि मग ती बॅग बंद करतो. आणि बंद करून ती घाईगडबडीत तो घेऊन निघालेला असतो. इथे ईश्वरी विचारत असते काय चाललं आहे, तर अर्णव सांगतो की त्याने पैशाच्या बॅगला हात लावला आहे. खानाखुणात दोघांचे चालू असतानाच दोघंही लांबून त्याची जी हालचाल आहे ती पाहू लागतात. राकेश त्या पैशांना आता घेऊन थेट आला आहे तो अर्णवकडे. अर्णवला तो म्हणू लागतो की तू खोलीत नव्हता, खोलीमध्ये तुझे पैसे असेच उघडे पडलेले आहे, असे ठेवत जायचे नसतात पैसे कुठे, हे घ्या बरं तुमचे पैसे आणि मी ना खालीच थांबतो, मी तुमच्या खोलीत काही येत नाही, मला फार भीती वाटते, पैशांचा मामला आहे ना. मग तो पैसे अर्णवच्या हातामध्ये टेकवतो आणि खाली निघून जातो. त्याचा हा चांगुलपणा सगळ्यांच्या नजरेस यावा, चांगलं वागणं सगळ्यांना दिसावं असं त्याचा प्रयत्न असतो. पण अर्णव आणि ईश्वरी आता पेचात पडले, याच्या नक्की डोक्यात चाललं आहे तरी काय. हा नाटकं करतो आहे हे तर मात्र 100% खरं आहे, पण त्याचा खरा चेहरा कसा उघड पाडायचा हेच कळत नाही. अर्णव म्हणतो तो स्वतःला सिद्ध करतो आहे की मी चांगला वागतो आहे, मी चांगला आहे, त्याच्यामुळे तो असल्या छोट्या छोट्या गोष्टींना आता बळी पडणार नाही. आता तो करेल तर मोठंच काहीतरी करेल, असं अर्णवचं म्हणणं असतं. ईश्वरी मात्र म्हणत असते की काहीही करून त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायलाच हवा, पण काय करावं तेच सुचेना. तितक्यातच मामा येतात. मामा ह्या दोघांनाही म्हणू लागतात की हा किती भोळेपणाची नाटकं करतोय, जणू काही पहिल्यांदाच घरात आला आहे असं वावरतोय, मला कोणीच ओळखीचं नाही असंही दाखवतोय, मला नाही याचं वागणं फार खटकते. आता आपण डॉक्टरांना खरंच याची मेमरी लॉस झाली का विचारायला हवं, मला ते नाटकंच वाटतंय असं मामा म्हणतात. तर अर्णव म्हणतो, मी डॉक्टरांकडे चौकशी केली, डॉक्टरांचं तेच म्हणणं आहे की त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे तो सगळं काही विसरलेलं आहे. हे आता सगळं बोलणं ऐकल्यानंतर मामाही प्रश्न त्याच्यातच पडले की याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघडा तर पाडायचं आहे, पण कसं करायचं, तो काही आठवत नाही, याची नाटकं करून मोकळा झाला आहे. पण इथे ईश्वरी म्हणते की मी भल्यांची जी नाटकं आहे ना ती उघड पाडली आहे,
आणि हा राकेश कोणत्या खेतचा मुली याची लवकरच ही जी नाटकं चालली आहे ना ते आपण सगळ्यांसमोर उघड करूया. तरी ते अर्णव मुद्दाम ईश्वरीला म्हणू लागतो, भल्या भाल्यांची म्हणजे आमची कोणाची, तू कोणाबद्दल बोलते, माझ्याकडेच बघून बोलली ना तू हे असं. तर ह्या दोघांमध्ये तिथे वाद सुरू होतो, मी यांच्याबद्दल बोललेच नाही, हे कशाला ओढावून घेत आहे. आणि दोघांना नवरा बायकोंमधले भांडणं तुम्हीच मिटवा असं म्हणत मामा तिथून पळ काढतात. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तू दरवेळेला मला काही ना काही टॉन्ट मारत असते, तुझा टॉन्ट काढला हा मला, तुझं रोख माझ्याकडे पाहूनच बोलणारा होता. ईश्वरी म्हणते अहो नाही, मी तुमच्याबद्दल नाही बोलली, आणि अर्णव तिथून निघून जातो. इकडे ईश्वरीच्या घरी तिचे आई बाबा आलेले असतात आणि बाबा पूर्ण घर एकदा नजरेखाली घालू लागतात. तर आई त्यांना म्हणू लागते की तुम्ही खूप दिवसांनी या घरात आलात ईश्वरीच्या लग्नानंतर, कसं वाटतंय तुम्हाला. तर ते म्हणतात की मला बरं वाटतं इथे येऊन, पण ना त्या राकेशचा चेहरा जर माझ्यासमोर आला तर काय कराल मी, असाही प्रश्न पडला आहे. आणि बघता बघता समोरून राकेश आलेला असतो. राकेशला पाहिल्यानंतर इथे तळपायाची आग मस्तकात जावी ना तशी ईश्वरीच्या बाबांची आग मस्तकात जाते. त्याला ते क्षण आठवू लागतात जेव्हा त्याचा ॲक्सिडेंट झाला, कोणी केला, ते सगळं काही त्याच्या डोळ्यांसमोरून असं झपझप जायला लागतं. आणि असा मूठ आवळत बाबा त्याच्याकडे रागारागाने पाहत असतात आणि तो त्या दोघांना सोज्वळपणे नमस्कार घालून म्हणू लागतो की तुम्ही मला ओळखतात का, पण मी नाही तुम्हाला ओळखत, तुम्ही कोण आहात असा प्रश्न विचारतात. तर तो म्हणतो आम्ही कोणतरी लागतो म्हणूनच इथे आलेलो आहोत, तुम्हाला सांगण्याची गरज नाही असं ईश्वरीचे बाबा त्याला तोंडावरती फटकळपणे बोलतात. आणि तो तिथून आलोच मी असं म्हणत राकेश पाय काढता घेतो. आता आकाश पुन्हा एकदा नम्रताला भेटायला गेलाय, तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतो. तर तिथे शुभ येतो आणि शुभ म्हणू लागतो की तू किती तिची समजूत घाल, एक तर तिला राग येत नाही आणि आला तर असा येतो की तो लवकर जात नाही. हे ऐकल्यानंतर लगेचच आकाश म्हणतो तुम्ही कोण, तर तो ओळख सांगू लागतो की मी शुभंकर आहे, माझे वडील आणि हिचे बाबा नम्रताचे खूप जुने मित्र आणि आम्हीही जुने मित्र आहोत. तर तो म्हणतो अच्छा तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे मी, नम्रता नेहमी सांगायची शुभ असं आहे शुभ तसं आहे, नेहमी भांडणं करायचा. तरी ते नम्रता खोलीतनं बाहेर येते आणि म्हणते की विषय बदलू नका, मी शुभविषयी बोलण्यासाठी तुम्हाला इथे बोलवले नाही. आणि मग ती पुन्हा एकदा तिचं भांडण सुरू करते. शुभ त्या दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागतो आणि म्हणू लागतो की प्लीज त्याचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घे ना गं, तू काय एवढी चिडचिड करते. पण नम्रता म्हणते की नाही मला आता कोणाशी काहीही बोलायचं नाही. पुन्हा एकदा ते दरवाजे बंद करते आणि शुभ आणि आकाश दोघंही गमतीशीर गोष्टी करू लागतात. त्या दोघांची कॉमेडी ऐकून नम्रता पुन्हा बाहेर येते आणि तुम्ही मला सिरियसली घेतच नाही, मला खरंच राग आला आहे, तुम्ही मला सिरियसली काय घेत नाही आणि नेहमीच काय चेष्टा मस्करी करत असतो शुभ तू, असं म्हणत त्या दोघांशी ती भांडू लागते. दोघंही तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे पण ती काही केल्या ऐकायला तयार नाही. पुन्हा एकदा ती खोलीमध्ये निघून जाते, तिच्या मागे हे दोघंही खोलीत जातात. आता इकडे ईश्वरीचे आईबाबा आलेले पाहून लगेचच मामा येतात आणि म्हणतात की तुम्ही कितीतरी दिवसांनी आलात, आम्हाला खूप छान वाटतंय. आणि ईश्वरीचे बाबा आले म्हटल्यावर ईश्वरीला हाक मारून ते बोलवू लागतात. घरातले सगळ्या मंडळींना मामांनी बोलवून घेतलं आणि एवढ्या दिवसांनी भेटल्याचा सगळेजण आनंद व्यक्त करू लागतात. त्यातले त्यात बाबाही आले म्हटल्यावर ईश्वरीला फार आनंद झाला आणि बाबा सगळ्यांना स्वतःहून नमस्कार घालताय. बाबांना बोलते येते हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटू लागतं की एवढी चांगली प्रोग्रेस यांना तर बोलता यायला लागलं. हे ऐकल्यानंतर सगळेजण त्यांचं आभार मानू लागतात. ईश्वरी तर कवटवून घट्ट मिठी मारू लागते आणि बाबांची तब्येत चांगली होती हे पाहून तर आणखीच जास्त आनंद तिला झालेला असतो. तर ते म्हणू लागतात की आम्हाला बोलता येईल, 2-3 दिवसापासून यायला लागलं आहे, पण आता मी सरप्राईज म्हणून तुम्हाला इथे भेटायलाच आलो आणि म्हटलो की तुम्हाला इथे येऊनच नमस्कार घालावा, कसं वाटतंय. तर सगळेजण त्यांचं कौतुक करू लागतात, तुमची प्रोग्रेस छान आहे असंही म्हणू लागतात. आता इथे आजीला भेटून ईश्वरीची आई बोलू लागते की तुम्हाला भेटायला यायची फार दिवसापासून इच्छा होती, पण तुमच्या मागे इतकी गडबड होती आणि माझ्याही मागे पेशंट होते, त्याच्यामुळे मला यायला जमलं नाही. आता जरा निवांत झाले तर मग म्हटलं की तुम्हाला भेटून बोलून घ्यावं. मग ती सांगू लागते की मला ना मी ना मंदिरात गेले होते आणि अंजलीताईच्या बाळासाठी मी खूप प्रार्थनाही केली, मठात नावाने प्रसादही आणला आहे, तर हा प्रसाद तुम्ही सगळेजण घ्या असं म्हणत ती प्रसाद देऊ करते. आणि कुठे आहे बाळ आणि बाळंतीण, तर असं म्हटल्यानंतर आजी म्हणते की ह्यांना तू अंजलीच्या खोलीत घेऊन जा. इकडे मात्र नम्रताला समजूत घालण्याचा प्रयत्न शुभंकर आणि आकाश दोघंही करत असताना शुभंकरवरती इथे नम्रता चिडू लागते की तुला काय माहिती लग्न आणि लग्नाबद्दलच्या गोष्टी, तू का कोणत्या नात्याने मला इथे समजूत घालायला आला आहे, तुला अनुभव आहे का लग्नाचा. खरं तर इथे आता काहीतरी दुःख लपले शुभंकरच्या ह्या वागण्यामागे. शुभंकर इथे राग भरतो, त्याला वाईट वाटतं की नम्रताने तिचा असा अपमान केला आहे. तो तिथून सॉरी म्हणून तुम्ही दोघं तुमची भांडणं मिटवा असं म्हणून बाहेर निघून जातो. इथे नम्रताच्या कळत नकळतपणे शुभंकरच्या
कुठल्या तरी दुखण्यावरती बोट ठेवले गेले हे तिच्या लक्षात आलेलं नाही. आणि नम्रताशी बोलण्याचा इथे आकाश प्रयत्न करू लागतो की तू माझं ऐकून घे, पण ती काही ऐकायला तयार नाही. तर तो म्हणू लागतो की तू समजून का घेत नाही. तर नम्रता म्हणते मी दरवेळेलाच तुला समजून घेते, पण तू तुझ्या घरच्यांना सांगत का नाही की मी तुझी होणारी बायको आहे, मलाही कधीतरी गरज पडू शकते. इकडे आपल्याला पाहायला मिळेल अंजलीला भेटायला जेव्हा सुप्रिया जाते, तर सुप्रियाला खूपच बॅड एकदम अपमानास्पद अशी वागणूक अंजली देताना दिसते. बाळाला हात लावायला पुढे जाऊन हात करते सुप्रिया. बाळ कसे मी पाहू का, हात लावू का. तर त्याच वेळेला लगेच अंजली म्हणते नका नका, तुम्ही हात लावू नका, तुम्ही सॅनिटायझर लावलेलं नाही, हात तुम्ही बाहेरनं आलेले आहे, बाळाला काही झालं तर. त्यांना इथे तिला जरासं वाईट वाटतं, पण ते चेहऱ्यावरनं दाखवतं. सुप्रिया म्हणते हो हो सॉरी बरं का, मला कळलंच नाही. लगेचच ईश्वरी म्हणते हो ना, बाळाला भेटण्याचा आनंद उत्साह पाहिल्यावरती तुम्ही विसरून गेलात ना सॅनिटायझर लावायचं. पटकन ती सॅनिटायझर घेते आणि आईच्या हातावरती सॅनिटायझर लावते. आणि पुन्हा एकदा ती म्हणते की मी बाळासाठी हे गिफ्ट आणलं आहे. तरी ती अंजली म्हणते सोनं किती महाग झाले, कशाला आणलं गिफ्ट, काही नको गिफ्ट वगैरे. तर ती ते गिफ्ट घ्यायला नकार देते. पाहिल्यानंतर अर्णव म्हणू लागतो की ताई असं काय करते, घे ना गं, त्यांनी एवढं प्रेमाने आणलं आहे. मग तिने ते गिफ्ट स्वीकारलेलं असतं. इथे सगळ्यांचे लक्ष देतं की सुप्रिया आणि अर्णव यांच्या सोबत इथे चांगली वागत नाही. अंजली तिचं बोलणं जरा तिरकसपणे झालेलं आहे हे लक्ष देतं सुप्रियाच्या. सुप्रिया मग बाहेर जायला म्हणू लागते की तुम्ही आराम करा, आम्ही बाहेर थांबतो आणि निघतोच आता थोड्या वेळात, असं म्हणत ती बाहेर जाते. तिच्या मागे मागे अर्णव, ईश्वरी आणि बाबाही बाहेर आलेले असतात. अंजली मात्र आता हे सगळं काही पाहत असते. तिला वाईट वाटत असतं की आपण ह्या लोकांसोबत असं वागतोय, पण त्याचं कारणही तसंच आहे वागण्यामागे. इकडे आपल्याला पाहायला मिळणार वल्लवी ही त्या धुमाळ यांना भेटायला गेलेली असते. तिथे जाऊन त्यांना ती म्हणू लागते की आता अर्णव, ईश्वरी पुन्हा एकदा टेन्शन फ्री झाले आणि आता ते पुन्हा एकदा तुझ्या मागे लागणार. तर धुमाळ सांगू लागतात की तुम्हाला वाटतं त्यांनी विषय सोडला, त्यांनी विषय सोडलेला नाही. माझ्या मागे पोलीस आहे, त्याची माणसं आहे आणि डिटेक्टिव्ह पण माझ्या मागे कंटिन्यू फिरत आहे. मी इकडे तिकडे तोंड लपवत फिरतोय आणि तो काही मला विसरलेला नाही. वल्लवी म्हणू लागते की तुझ्याजवळ जे पुरावे वगैरे आहे ते सगळे काही तू माझ्याकडे देऊन टाक आणि तू मोकळा होऊन जा. तर धुमाळ म्हणू लागतो तुम्हाला काय वाटतं मी मूर्ख माणूस आहे, तुम्ही किती हुशार आहात हेही मला माहिती आहे. ज्या दिवशी तुम्हाला मी सगळे पुरावे देईन ना, त्याच दिवशी तुम्ही मला मारून टाकायला कमी करणार नाही. आणि ते पुरावे म्हणजे माझी लाईफलाईन आहे, मी ती तुम्हाला देणार नाही. वल्लवी त्याच्याशी जोर जबरदस्ती करू लागते, वाद घालू लागते. तर धुमाळ हे तिला म्हणू लागतात की मी तुम्हाला कधीच ते पुरावे देणार नाही, असं म्हणून निघून जातो. आता वल्लवी म्हणते की मी कुठल्याही थराला जाऊ शकते पुरावे मिळवण्यासाठी आणि ते मी पुरावे मिळवल्याशिवाय राहणारच नाही. आणि ती मग आता काय प्लॅन करते पुढे तोही पाहायला मिळणार. इकडे आता बाबांना ईश्वरीला सांगू लागतात की माझ्याकडे एक महत्त्वाचा पुरावा आहे, मला बोलता यायला लागलं, पण 2-3 दिवस तुमच्या मागे एवढी गडबड होती म्हणून मी काय आलो नाही. पण आता हे सत्य सांगण्याची वेळ जवळच आलेली आहे, ते सत्य तुम्हाला सांगायलाच हवं. त्यामुळे तुमच्या राकेश विरुद्धच्या पुराव्यांमध्ये आणखी एक भर पडू शकते. माझा ॲक्सिडेंट करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ही राकेशच आहे, हे आपण सगळ्यांना सांगू शकतो ना. आता मीही बोलायला लागलो आहे. आता ईश्वरी आणि अर्णव हे आता विचारात पडले की ह्या गोष्टीचा आपण फायदा करायचा की नाही, पण आत्ता ते तरी योग्य वेळ नाही आलेली असं अर्णवचं म्हणणं असतं. आणि इथे अर्णव हा ईश्वरीच्या आईवडिलांशी पूर्वीसारखं बोलत नाही हे तिच्या लक्षात येतं. ती म्हणू लागते मनातली मनात एक ना एक दिवस अशी नक्की वेळ येईल की ज्या वेळेला सगळं सत्य माझ्या आईविषयीचं हे अर्णव समोर येईल आणि आईला पुन्हा एकदा तो स्वतःच्या आईसारखं मानेल. त्या गोष्टीची, त्या दिवसाची आपण वाटच पाहू असं आता ती मनातली मनात म्हणू लागते. आणि पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे बाळ रात्रीचं खूप रडत असतं आणि ते रडत असल्यामुळे ईश्वरीला जाग येते आणि ईश्वरी म्हणू लागते की काही झालं असेल का, बाळ एवढं का रडत आहे. तर ह्या गोष्टीवरती अर्णव म्हणतो की आपल्याला तिकडे जाऊन पाहायला हवं, काही गडबड झाली तर, काही गडबड व्हायला नको. म्हणून ते दोघं धावत पळत आता अंजलीच्या खोलीच्या दिशेने निघालेले असतात. पण बाळ रडतंय ही गोष्ट पाहिल्यानंतर इथे राकेश उठून बसतो आणि अंजली गाढ झोपेते ह्या गोष्टीचा फायदा उचलत तो त्या बाळाला उचलतो आणि खोलीच्या बाहेर निघून चाललेला असतो. आता त्याच्या डोक्यात नक्की काय शिजतंय, तो बाळाला घेऊन कुठे जाणार आणि काय संकट येणार का अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यामध्ये. बाळाला घेऊन अंजलीच्या आयुष्यातनं जर राकेश निघून गेला तर तिचं आयुष्य काय होईल या गोष्टीचीही कल्पना कोणी करू शकणार नाही. अशी घटना घडू शकते. चला तर मग पुढे जे काही होणार ते पाहण्यासाठी आपण सगळ्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण
पुन्हा भेटूया. धन्यवाद.